नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत। काल रात्री नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि त्याच्यामध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते। सुरुवातीला ही बैठक होण्याच्या पूर्वी अमित शहा यांनी एकनाथ शिंदेना बोलावून घेतलं, त्यांच्याशी चर्चा केली। त्यानंतर अमित शहांची अजितदादांची सुद्धा वेगळी बैठक झाली, स्वतंत्रपणे बैठक झाली। त्यानंतर नड्डाजी सुद्धा तिथे आलेले होते आणि नंतर या सगळ्यांची एकत्रित भेट झाली, जिथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी सुद्धा हजर होते। ती बैठक सुरू असतानाच महाराष्ट्राची मराठी चॅनलची बुलेटिन सुरू होती। ही बैठक साधारण 9:30-10 नंतर सुरू झाली आणि रात्रीच्या बुलेटिनमध्ये सगळ्या चॅनलवरती वेगळ्याच बातम्या चालू असताना बातमी ही दाखवण्यात आली की ही बैठक महत्त्वाची बैठक आहे, त्यात महत्त्वाचे निर्णय होणार आहेत आणि सगळ्या महाराष्ट्राचा फैसला त्याच बैठकीत होणार आहे। मुख्यमंत्री पदाची घोषणा सुद्धा त्याच वेळी होईल, नाव जाहीर होईल, असे सगळे पत्रकार, संबंधित लोक, राजकारणी गृहीत धरून चालले होते। प्रत्यक्षात तसं झालं नाही, पण ही बैठक सुरू असतानाच, संपलेली नसताना एक छायाचित्र जारी करण्यात आलं आणि त्यामध्ये अमित शहा यांच्याबरोबर पुष्पगुच्छ देताना, असं त्यांना अजितदादा देताना हे सगळीकडे रिलीज झालं। त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पसंत नाही, अजितदादांचा चेहरा तर खुललेला आहे पूर्णपणे, अमित शहा हसतायत, हसतमुख आहेत, पण एकनाथ शिंदेचा चेहरा पडलेला आहे पूर्णपणे। आणि हे पिक्चर दाखवण्यात आलं, हे छायाचित्र बातम्यांमध्ये दाखवण्यात आलं। माझ्या माहितीप्रमाणे हे छायाचित्र भाजपच्याच, म्हणजे महाशक्तीच्याच प्रेरणेने, महाशक्तीच्याच प्रयत्नाने ते बाहेर आलं, बाहेर सगळ्या चॅनल्सना देण्यात आलं आणि एकनाथ शिंदेचा त्या बैठकीमध्ये पूर्णपणे, ज्याला मराठीत आपण म्हणतो की अगदी पूर्णपणे त्यांची वाट लावली, त्यांचं काही मान्य केलेलं नाहीये। आपण मराठीत शुद्ध कचरा करणं म्हणतात, तशा प्रकारची गोष्ट घडली आहे असं सगळीकडे ध्वनित करण्यात आलं। पहाटे एकनाथ शिंदे जेव्हा बैठकीच्या बाहेर आले आणि विमानतळाच्या दिशेने जात असताना त्यांनी जो बाईट दिला, त्यात ते म्हणाले, तुम्ही काही बातम्या चालवता, तेव्हा ते हसत होते, पसंत नव्हते तेव्हा, तुम्ही काही बातम्या चालवता, तुम्हीच अर्थ लावता त्याचे, आणि अजून मग विचारत होते की काय झालं, काय फैसला आहे ते। त्यांनी सांगितलं की चर्चा झाली, अजून मुंबईत बैठका होणार आहेत आणि मग काय ठरवलं, मुख्यमंत्री कोण वगैरे, तेव्हा एवढी घाई करू नका तुम्ही। आणि सातत्याने ते सांगतात की काळजीवाहू मुख्यमंत्री मी आहे आणि काळजी घ्यायला मी समर्थ आहे, पण प्रत्यक्षात स्थिती अशी आहे की फोटोमधला जो चेहरा आहे तो एकनाथ शिंदेचा, तो सगळं काही सांगून जाणार होता। त्यांच्या मागण्या कितपत मान्य झाल्या आहेत असा प्रश्न पडावाची स्थिती होती। अर्थात आता मी तुम्हाला सांगतो की जेव्हा हे सगळं क्लिअर होईल सगळं, तेव्हा मग असं सांगण्यात येईल, शिंदेच सांगतील, ते शिंदेचे समर्थक सांगतील, बघा तुम्ही म्हणत होतात की आमचं काहीच ऐकलं नाही, तसं घडलेलं नाहीये, अमुक तमुक 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 आमच्या मागण्या मान्य झाल्या, तसं सांगण्यात येईल। आता तुम्हाला आठवत असेल तर देवेंद्र फडणवीस काय सांगत होते बघा। देवेंद्र फडणवीस असं म्हणत होते की अनेक जण अनेक प्रकारच्या गोष्टी बोलत होते, पण ही कोंडी आता फुटलेली आहे आणि त्यामुळे ही कोंडी असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे सूचित केलं, छगन भुजबळ यांनी सूचित केलं। म्हणजे कोंडी कुठेतरी एकनाथ शिंदे ताणून धरू बघत होते, पण ती फुटलेली आहे असं सांगण्यात येतं। म्हणजे याचा अर्थ असा आहे की एकनाथ शिंदेनी काही मागण्या केल्या की म्हणजेच मुख्यमंत्री राहील, पण ते काही ऐकलं गेलं नाही। भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे खाली येईपर्यंत, माघार घेईपर्यंत आपल्या विधिमंडळ पक्षाची बैठकही बोलवली नाही, हे कालही मी तुम्हाला सांगितलं।
पण आता एकनाथ शिंदेंनी काय काय मागण्या केल्यात आणि काय काय साधारण ठेवलेले ते बघा. गृह, महसूल, ऊर्जा, ग्रामविकास, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, वन, ओबीसी मंत्रालय हे भाजपच्या दृष्टीने महत्वाचं आहे, कारण तो त्यांचा डीएनए. पर्यटन, सामान्य प्रशासन ही खाती भाजप स्वतःकडे ठेवणार. मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस असतील असं सूचित करण्यात आले. सगळ्यांनी तशा बातम्या दिल्या, ते तर आहेच. पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नगरविकास, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, पाणी पुरवठा, आरोग्य, परिवर्तन आणि राज्य उत्पादन शुल्क ही खाती सोडायला भाजप तयार आहे. एकनाथ शिंदेंना ज्या काही बाकी खाती हवीत, आणखी ज्या काही बातम्या आल्या आहेत त्यामध्ये त्यांना वेगवेगळे महत्त्वाची खाती हवीत त्यांना, आणि त्याप्रमाणे म्हणजे त्यामध्ये बघा, म्हणजे वित्त हवंय त्यांना, विशेषतः गृह खातं हवंय, ऊर्जा हवंय, जलसंपदा हवंय, सगळ्यांनाच हवंय ते. शिंदे नाही हवंय, पण ते मान्य केलं पाहिजे. शिंदेने विधान परिषदेचं सभापतीपद पाहिजे. अशा त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य होणार नाहीत असं भाजपने स्पष्ट केल्याची बातमी आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अर्थ, महिला, बालविकास, अल्पसंख्याक, मदत आणि पुनर्वसन, वैद्यकीय शिक्षण, आदिवासी विकास, अन्न आणि नागरी पुरवठा ही खाती सोडण्याची शक्यता आहे. अजितदादा अर्थमंत्री, अर्थ खातं हवं होतं, आणि अर्थ खातं अजितदादांना जर मिळालं तर भाजप शिंदेची पंचायत होणार आहे. कारण महाविकास आघाडी असताना सुद्धा अर्थ खात्यावरून खेचाखेच चालू होती. मी अर्थ खातं आपल्याला फंड देत नाही अशी शिंदेच्या जवळच्या सगळ्या मंत्र्यांची वेदना होती. आणि यावेळी सुद्धा शिंदे मुख्यमंत्री असताना सुद्धा 2-3दा असं झालं की वाटेल ती प्रपोजल्स आल्या होती प्रचंड खर्चाची, किंवा ज्याला अर्थ खात्याने सँक्शन केलेले नाहीत किंवा अन्य कोणी आक्षेप घेतलाय असे प्रस्ताव रेटण्याचा प्रयत्न आला, तेव्हा अजितदादा चिडून कॅबिनेटच्या बैठकीतनं बाहेर पडलेले होते. आणि असं असताना अजितदादा अर्थमंत्री हे आपल्याला हे नको आहेत असं शिंदेच्या सगळ्या लोकांना वाटते, पण ती मागणी मान्य झाल्याचं दिसत नाही प्रथमदर्शनी. यात काहीही बदल होऊ शकतो, पण आता अशी स्थिती आहे. आता गोष्ट अशी आहे की शिंदे जेव्हा गद्दारी करून बाहेर आले आणि जॉईन झाले भाजपला, ते मुख्यमंत्री झाले, त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं रिलेशन खूप जे चांगलं होतं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. विधिमंडळात सुद्धा विधानसभेत भाषण करताना शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बॉडी लँग्वेज बघितलं तर खूप चेष्टा मस्करी सारायची, खळखळून दोघंजण हसायचे. आणि आम्ही कशी जिरवलेली आहे महाविकास आघाडीची, जेव्हा अजितदादासह समोरच्या वाकावरती मी विरोधात बसलेलो. आता सगळं चित्र बदललेलं आहे. आता अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांचे इक्वेशन अधिक घट्ट झालेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांचा गेम करण्यात आलेला आहे. एकनाथ शिंदे यांना धनुष्य मिळालेले आहे. हा धनुष्यबाण हे चिन्ह जे शिवसेनेचं होतं, जे बाळासाहेबांचं होतं, त्याच्यावर त्यांनी क्लेम केला. जे राज ठाकरे यांनी सुद्धा त्याच्यावर टीका केली की असं करता कामा नये, कारण ती बाळासाहेब ठाकरे यांनी कमावलेलं आहे ते शिवधनुष्य, ती त्यांची प्रॉपर्टी आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं राज ठाकरेंचं, ते तुम्ही उद्धव ठाकरेंकडनं ते खिसकावलं, ते चुकीचं आहे, तुम्ही वेगळी निशाणी घ्यायची, वेगळं नाव घ्यायचं. त्यामुळे एकनाथ शिंदेवरती त्या बाबतीत राज ठाकरे यांनी सुद्धा टीका केली. पण शिंदे तुम्हाला आठवत असेल तर म्हणाले होते की हे चिन्ह आणि नाव मला मिळवून देण्याचं आश्वासन म्हणजे महाशक्तीने दिलं होतं. निवडणूक आयोगाच्या मार्फत त्यांनी ते आश्वासनाची पूर्ती केलेली आहे. म्हणजे हे मला मिळणार आहे, मला माहिती होतं, हे त्यांनी शिंदेनी सांगून टाकलेलं होतं. म्हणजे निवडणूक आयोग हा भाजपचा कसा गुलाम आहे हे शिंदेच्याच बोलण्यात दिसत होतं. पूर्वी शिंदे तर म्हणाले होते मोदी साहेबांना, महाराष्ट्रात जेव्हा आले होते एका कार्यक्रमात बोलताना, की मोदी साहेब मी तुमचाच माणूस आहे, तुम्ही काही काळजी करू नका. पण अलीकडे मोदी साहेब म्हणाले की माझे परममित्र देवेंद्र फडणवीस, असं सांगून ज्या महाराष्ट्रात भाजपने जे विक्रमी यश मिळवलं त्याबद्दल त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं आणि परममित्र असं त्यांना म्हटलं. आता परममित्र म्हटलं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे सतत
नरेंद्र मोदींचे लाडके आहेत, हे तर आहे. पण आता आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे जे यश भारतीय जनता पक्षाला मिळालं त्याची कारणं सुद्धा काही आपण लक्षात घेतली. एक तर मनोज जरांगेंमुळे मराठा समाजाची मतं जातील भाजपची पूर्णपणे, असं वाटलं होतं, तसं झालं नाही. ओबीसींनी सुद्धा भरभरून मतं, विशेषतः विदर्भात महाशक्ती या महायुतीच्या पावट्यात टाकली. अनुसूचित जातींचा जो सब क्लासिफिकेशन, त्याचं उपवर्गीकरण करण्याचा जो मुद्दा होता, म्हणजे ज्याच्यामध्ये बौद्ध म्हणजे बौद्धांखेरीज जे हिंदू दलित आहेत त्यांना सुद्धा आरक्षणाचे लाभ मिळावेत यासाठी म्हणून काही पावलं टाकण्याचं महायुती सरकारने ठरवलं, अगदी आचारसंहिता लागण्याच्या आधीच. त्यावेळी त्याचा फायदा म्हणून दलितांची मोठ्या प्रमाणावरती मतं, हिंदू दलितांची मोठ्या प्रमाणात मतं महायुतीला मिळालेली आहेत, भाजपला मिळालेली आहेत. याखेरीज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वयंसेवकांनी खूप परिश्रम घेतले. त्यानंतर त्यांचा लाडका स्वयंसेवक म्हणजे देवेंद्र फडणवीस राष्ट्रसंघाचा, त्यांनी हट्ट धरला की देवेंद्र फडणवीस हेच आमचे मुख्यमंत्री असले पाहिजे, जो अत्यंत प्रबळ असेल, ज्याला प्रशासनाचा अनुभव असेल आणि जो पुढे केंद्राशी चांगले संबंध ठेवेल आणि नंतर महाराष्ट्राचं नाव देशभर करेल, असा आम्हाला हवा आहे मुख्यमंत्री. म्हणजे एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांचं नावच वेगळ्या प्रकारे संघाने प्रोजेक्ट केलं होतं की देवेंद्र फडणवीस आणि संघाचं कोऑर्डिनेशन खूप चांगलं होतं, जे लोकसभेच्या वेळी संघाने काम केलं नाही फारसं. संघ नाराज होता, कारण नड्डाजी म्हणाले होते की आता आम्ही इतके मोठे झालो की आम्हाला संघाची गरजच नाही. त्यामुळे संघ नाराज झाला होता. पण संघाला बरोबर घेण्यात, संघाची समजूत पटवण्यात, त्याला जवळ घेण्यामध्ये आणि चांगलं दोघांमध्ये समन्वय ठेवण्यामध्ये देवेंद्रजींनी यश मिळवलं. त्यानंतर आणखीन काही गोष्टी ज्या त्यांनी केल्या त्या ज्याला म्हणतो की आपण मी म्हटलं मराठा, दलित असतील, ओबीसी सगळ्या वर्गांना तर त्यांनी खुश केलंच. पण दुसरं म्हणजे संघाने आणि विशेषतः संघ आणि भाजप यांच्यात जे समन्वय असतो त्यासाठी जे लिमये नावाचे त्यांनी एक समन्वयक जे नेमलेले होते त्यांनी खूप चांगलं काम केलं. शिवाय भूपेंद्र यादव जे प्रभारी व अश्विनी वैष्णव ज्यांनी महाराष्ट्रात हे ओबीसींचं कल्याण कसं करता येईल, काय स्ट्रॅटेजी आखायला पाहिजे, वेगवेगळे समाज घटक बरोबर येतील यासाठी काय करायला पाहिजे यासाठी खूप प्रयत्न केले, खूप बैठका घेतल्या आणि त्याप्रमाणे धोरणं आखली की महामंडळांची स्थापना झाली. वेगवेगळ्या वर्गासाठी, समाज घटकांसाठी महामंडळ स्थापन करण्यात. शिवाय संत, महंत, प्रवचनकार हे गावागावात गेल्याने हिंदुत्वाचा, भाजपचा, संघाचा प्रचार करत होते. निवडणुकीच्या पूर्वीच्या काळात, लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणूक होण्याच्या अगोदर. याखेरीज मतदाता जागृती संघ, राष्ट्रीय मतदाता संघ, प्रबोधन मंच, विचार मंच असे वेगवेगळे ज्या संघटना आहेत, ज्या संघ परिवारातल्या त्या हिंदुत्व, राष्ट्रीयत्व या सगळ्याचा प्रचार घराघरात जाऊन प्रचार करतो. दुसरी गोष्ट अशी, या वेगवेगळ्या कारणामुळे म्हणजे भाजपला यश मिळालं आणि काँग्रेसला सर्वोत्तम यश जे होतं ते एकेकाळी माझ्या कल्पनेमध्ये 222 या जास्तीत जास्त जागा काँग्रेसच्या आलेल्या होत्या खूप वर्षांपूर्वी, खूप दशकांपूर्वी. आता महायुतीला यश, एकट्या भाजपला 132 आहे, पण महायुतीला म्हणून यश आहे ते 232 किंवा काय ज्या अशा जागा आलेल्या आहेत, या कधीच कुठल्याही आघाडीला एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या. दुसरी गोष्ट अशी की देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा मतदारसंघ निहाय, प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय नियोजन कसं करता येईल याची दक्षता घेतली होती आणि त्याचं श्रेय देवेंद्र फडणवीसांना द्यावं लागेल. देवेंद्र फडणवीसांनी अथक मेहनत घेतली, परिश्रम घेतली, त्याचे रिटर्न्स त्यांना मिळाले. सगळ्या लोकांना बरोबर घेतलं. अगदी बावनकुळ्यांची सुद्धा प्रशंसा त्यांनी केली की बावनकुळ्यांनी सुद्धा सगळ्या राज्यभर कसे दौरे केले आणि प्रदेशाध्यक्ष आणि उद्याचा मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यातलं कोऑर्डिनेशन कसं असावं हे याचा एक आदर्श, एक प्रकार वस्तुपाठ
हा भाजपने पेश केला आणि त्याबद्दल त्यांना यश मिळालं. शिवाय सी.टी. रवी, कैलास विजयवर्गीय हे सुद्धा जे नेते जे संघ आणि भाजपमधले हे सुद्धा यामध्ये खूप प्रयत्नशील होते आणि त्यामुळे भाजपला यश मिळालं. आता गोष्ट अशी आहे की महायुतीत विसंवाद कसा सुरू आहे बघा. संजय शिरसाट शिंदेचे जवळचे आणि प्रवक्ते ते काय म्हणाले होते की उपमुख्यमंत्रीपद काही घेता कामा नये. उपमुख्यमंत्रीपद म्हणजे उपमुख्यमंत्रीपद घेणं म्हणजे एक प्रकारे दुय्यम भूमिका स्वीकारण्यासारखा. म्हणजे एक प्रकारे संजय शिरसाट यांनी सरळ सरळ देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदानंतर उपमुख्यमंत्री स्वीकारलं उपमुख्यमंत्रीपद याबद्दल त्यांना एक टोमणा मारला. आणखीन तेच किंवा आणखीन एक प्रवक्ता शिंदेचा असा म्हणाला होता की 2 दिवसात म्हणे सगळं आमचं म्हणजे मंत्रिमंडळ तयार होईल, आम्ही शपथ घेऊ, नाहीतर राष्ट्रपती राजवट लागेल. याचा अर्थ काय आहे की या बातम्या ज्या दिल्या जात होत्या की 26 तारखेच्या आत म्हणजे 23 तारखेला मतदान पार पडलं, हे मतमोजणी झाली, निकाल लागला. 26 तारखेच्या आज जर सरकार स्थापन झालं नाही तर राष्ट्रपती राजवट लागेल असं एक भीती दाखवून तुम्ही शिंदेंना मुख्यमंत्री करून टाका पटकन, अशा प्रकारचा एक दबाव शिंदे सेनेने आणण्याचा प्रयत्न केला. भाजपने तो उधळून लावला पूर्णपणे, हे आपण लक्षात घेतलं. नंतर केसरकर म्हणाले की 2 तारखेपासून मुहूर्त आहे म्हणे, चांगले दिवस आहेत आणि म्हणून 2 तारखेला करून घ्यायला काही हरकत नाही. आता तेव्हा प्रवीण दरेकर म्हणाले की मी काही मुहूर्त बघत नाही, ते बघत असतील. त्यांनी दरेकरने त्यांना टॉंग मारला. आता अशी गोष्ट आहे की आज 29 नोव्हेंबर आहे, आज उद्या 30 नोव्हेंबर आणि 2 दिवसासाठी आपल्या सातारा जिल्ह्यातल्या दरेगावी मुख्यमंत्री निघून गेलेले. 2 दिवस ते तिथे राहणार, म्हणजे 2 दिवस काहीही हालचाल होणार नाही. अजून भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होऊन औपचारिक पद्धतीने नेता निवड होऊन त्याची घोषणा व्हायची आणि नंतर शपथविधी होईल. तोपर्यंत यांना खाते कोणाला किती खाती काय वगैरे याबद्दल अंतिम निर्णय घ्यावा लागेल. शक्यतो असं होऊ शकतं की काही जणांनी शपथ घ्यायची, खाते वाटप वगैरे मग बघू, पण सर्वसाधारणतः असं ठरले की आता काय तो सगळा पटकन निर्णय घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी शपथ घ्यावी. आता दुसरी गोष्ट अशी की बघा संजय राऊत काय म्हणाले की संजय राऊत असं म्हणाले की शिंदेने त्यांना विचारलं की शिंदेने अमुक तमुक मागणी केली. संजय राऊत म्हणाले की शिंदे म्हणतील मला संरक्षण मंत्रीपद हवंय, राष्ट्रपतीपद हवंय वगैरे वगैरे. त्यांनी थट्टा केली त्यांची शिंदेची. आता गोष्ट अशी आहे की ज्यावेळी उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाची ठरलंय आमच्यामध्ये असं म्हणत होते, त्यावेळी एकनाथ शिंदे आणि त्यांची पलटण उद्धव ठाकरे यांची गेले 2.5 वर्ष टिंगल करत होती. असं काहीच ठरलं नव्हतं असं म्हणत होते. एकनाथ शिंदे जोपर्यंत उद्धव ठाकरेंच्या बरोबर होते तेव्हा उद्धव ठाकरे जे काय म्हणतायत, दावा करतायत तेच खरं आहे, तेच बरोबर आहे असं ते आणि बाकीचे सहकारी म्हणत होते. पण भाजपच्या सहवासात आल्यानंतर भाजप जे सांगेल ती पोपटपंची हे लोक करायला लागले. एक उद्धव ठाकरेंचा जास्तीत जास्त त्यांचा अवमान कसा करता येईल, त्यांना कमी कसं लेखता येईल अशा प्रकारची वक्तव्य हे सातत्याने करतो. आता बघा प्रत्यक्षात काय झाले. म्हणजे एकनाथ शिंदेना सुद्धा त्यांना जर असं वाटत असेल की त्यांना शब्द दिलाय किंवा त्यांना असं सांगण्यात आलेलं आहे, उद्धव ठाकरेंना शब्द दिला होता असं ते वारंवार म्हणत होते. आपल्या सहकाऱ्यांजवळ ते म्हणायची व्हिडिओ क्लिप उपलब्ध आहे. त्यांना त्यांचा जो दावा त्यांचं म्हणणं होतं की असं आश्वासन दिलेलंच होतं. शिंदेना असं कोणतंही आश्वासन दिलं नव्हतं असं रावसाहेब दानवे यांच्यापासून अनेक जण सांगतात. पण शिंदेचं म्हणणं असं आहे की मी लाडका भाऊ आहे इतक्या बहिणींचा, मी इतक्या योजना आणल्या, माझ्यामुळे तुम्ही महाशक्तीला एवढं यश मिळालं, म्हणजे भाजपला सुद्धा एवढ्या जागा मिळण्यामध्ये माझा वाटा आहे असा अप्रत्यक्ष ते दावा करतायत. त्यांचे चिरंजीव तेही म्हणतायत अशी भाऊ पोस्ट लिहून आपल्या बाबांचा मला अभिमान आहे, बाबांनी इतकं कर्तृत्व गाजवलं असं करून
त्यांचं नाव, त्यांची प्रतिमा मोठी करण्याचा प्रयत्न आणि त्यांना त्यांचा क्लेम तुम्ही मान्य करा असं एक प्रकारे दडपण, भावनात्मक दडपण आणण्याचा प्रयत्न केला, पण भाजपने ते मान्य केलं नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग उद्धव ठाकरे यांचं काय चुकलं? उद्धव ठाकरे जे म्हणत होते की भारतीय जनता पक्ष उपयोग करून घेऊन फेकून देतो आणि युतीमध्ये आम्ही सडलो, अशी सुद्धा भावना त्यांनी अगोदर व्यक्त केली होती. स्वाभिमानी बाणा आपला दाखवला होता आणि त्यासाठी किंमत मोजायची तयारी दाखवली. उद्धव ठाकरे यांनी माघार घेतली नाही. भाजपशी मैत्री तोडली, पण हे मैत्री तोडून स्वतंत्र रस्ता जो काही असेल, मग लोकांची टीका सहन करायला लागली तरी चालेल, पण स्वतंत्र रस्ता घेण्याचं जे धाडस आहे ते उद्धव ठाकरे यांनी दाखवलं. याबद्दल उद्धव ठाकरे म्हणजे किती त्यामध्ये रिस्क होती. एकनाथ शिंदे म्हणतात की मला उद्धव ठाकरेंना मी दगा दिला आणि मग महाशक्तीमध्ये गेलो, मग आम्ही सत्ता सोडली, याच्यामध्ये मी फार मोठी जोखीम घेतली म्हणे. अरे तिकडे तुमची सत्ता येणार होती त्यामुळे, कारण 105 लोक तिथे होते बरोबर. उद्धव ठाकरे यांनी जेव्हा राजीनामा दिला, सरन्यायाधीश म्हणाले की त्यांनी राजीनामा दिला नसता तर एक प्रकार त्यांचं सरकार राहिलं असतं. पण उद्धव ठाकरे यांनी काय केलं, तो एक प्रकार भावनात्मक निर्णय असेल, काही जणांना वाटला चुकीचा वाटला असेल, पण त्यांना असं वाटलं की अरे आपल्याबरोबरची सहकारी राहिले नाही, त्यांचा विश्वास नाही आपल्यावर मोठ्या प्रमाणातल्या सहकार्यांचा, तर आपल्याला या पदावरती राहण्याचा अधिकार नाही, म्हणून ते निघून गेले. आणि जे काही किंमत आहे ती त्यांनी चुकवली. 2.5 वर्ष सत्तेबाहेर राहिले आणि सत्तेत असण्यामुळे जो फायदा असतो, सत्तेत असला तर पुन्हा सत्ता मिळण्याचा तुम्हाला जास्त संधी असते, कारण तुमच्या हातात सत्ता असते, सगळे यंत्रणा असतात, साधन सामुग्री असते. ते नसल्यामुळे उद्धव ठाकरे यांची साथ अनेकांनी अगोदरच सोडली. आणि मग आत्ता तर महाविकास आघाडीबरोबर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा सुद्धा एक दारुण पराभव झाला, हे नाकारण्याचं कारण नाही. पण शिंदे आणि यांच्यातला हा फरक सांगतो की शिंदे आता जो काही अपमान झाला असेल तो मूग घेऊन त्यांना स्वस्थ बसण्यापलीकडे काही इलाज नाही. त्यांना जे मिळेल ते त्यांना आता घ्यावं लागणार आहे. आणि जेव्हा ते घराणेशाही म्हणत होते उद्धव ठाकरेंची, आदित्य ठाकरेला मंत्रिमंडळात घेतलं, आदित्य ठाकरेंची ही घराणेशाही आहे उद्धव ठाकरेंची, असं जेव्हा म्हणत होते, तेव्हा एकनाथ शिंदे ना उद्धव ठाकरे यांनी सर्व ते फायदे दिले, जे काही मंत्रिपदं दिली, विरोधी पक्षनेता सुद्धा ते केलं काही काळ, हे उद्धव ठाकरेंनी केलं. आणि उद्धव ठाकरेंचं घराणेशाहीतले होते, तर मग तुम्ही त्यांच्या पक्षात राहिलात कशाला? आणि आता एकनाथ शिंदे म्हणतात की माझ्या मुलाला म्हणजे श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करा. मग ही घराणेशाही नाही का? तुमच्या मुलाला तिकीट उद्धव ठाकरेंनी दिलेलं होतं. तुम्ही जरी घराणेशाहीचा उद्धव ठाकरेंवर आरोप केला, पण तुमची स्वतःच्या घराणेशाहीचं काय हेही लक्षात घेतलं पाहिजे. आणि दिल्लीने डोळे वटारले की आता शिंदे गप्प झालेत, ते शरणागत झालेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता गोष्ट अशी आहे की या सगळ्या याच्यामध्ये शिंदेना महायुतीचं निमंत्रणपद हवं होतं, तेही त्यांना मिळणार नाही असं सांगण्यात येतं आहे. आणि शिवाय भाजपने सांगितलं की आम्हाला 50% आमची मंत्रिमंडळामध्ये आणि सगळ्या पदांमध्ये 50% वाटा आमचा असेल, 30% वाटा शिवसेनेचा असेल म्हणजे शिंदे सेनेचा, आणि 20% अजितदादांचा असेल. आणि त्यांचं असं म्हणणं आहे RSSचं की शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं तर फार मोठा त्याग करावा लागेल आणि सतत त्याग करण्याची गरज नाही. महाराष्ट्राला राष्ट्र संघाच्या आणि भाजपच्या स्वप्नातला महाराष्ट्र साकार करायचा आहे, त्यासाठी देवेंद्र फडणवीस हा आमचा लाडका स्वयंसेवक आहे असं राष्ट्र संघाने स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यामुळे आता जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदेंचं कुठलीही गोष्ट मान्य करण्यात आली नाही. जे तुमच्या पुढे आम्ही टाकू, जे तेवढं स्वीकारा, नाही तर तुमच्याशिवाय आलात तर तुमच्या बरोबर, नाही तर तुमच्याशिवाय आम्ही
मार्गक्रमणा करू शकतो हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षाने दाखवून दिलेलं आहे. भाजप आता शिंदेचे कुठलेही अतिरेकी मागण्या या स्वीकारायला तयार नाहीये. त्यामुळे शिंदे यापूर्वी सुद्धा तुम्हाला आठवत असेल ज्यावेळी ते रुसले त्यावेळी ते हेलिकॉप्टरने आपल्या गावी गेले आणि तिथे शेती करत होते ते किंवा काय जे काय करत असते ते करत होते अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. शिंदेच्याच एका नेत्याला छोट्या एका नेत्याला नाशिकमध्ये कॅश सकट खूप पैशासकट नाशिकमध्ये एका हॉटेलमध्ये त्याला पकडण्यात आलं होतं. तेव्हा म्हणजे तो सापडला होता त्या कॅश सकट काही कोटी रुपये कॅश होते आणि त्यांनी असा दावा केला की मी गरीब आहे, तो झोपडपट्टीत म्हणे राहतो, तो रेशनचं धान्य घेत होतो आणि झोपडपट्टीत राहतो त्याकडे 2-2 तो म्हणतो की माझ्या व्यवसायातले हे पैसे याचा काही पक्षाशी किंवा याच्याशी काही संबंध नाही. हे असे उपद्व्यापी आणि उद्योगी लोक या शिंदेच्याकडे आहेत. यांचं हिंदुत्व म्हणजे काय? समृद्धी मार्ग. यांचं हिंदुत्व म्हणजे काय? ठेके कुठलेही. यांचं हिंदुत्व म्हणजे खोक्यात दडलं यांचं हिंदुत्व. याचा काय हिंदुत्वाशी संबंध आहे यांचा? आता या चर्चेमध्ये कुठे हिंदुत्वाचा काही संबंध आलाय? धर्मवीरांचं काही नाव तरी आले? बाळासाहेबांचं नाव तरी घेत आहे? काय संबंध आहे याचा? हे फक्त एक प्रकारे आपली इमेज तयार करण्यासाठी हे सगळं त्यांनी केलेलं होतं. तुम्ही पुन्हा आम्ही गेले 2.5 वर्ष सांगतोय की यांचा हिंदुत्वाशी आणि याचा काडीचाही संबंध नाही. हे इतके पोचलेले लोक आहेत या शिंदे सेनेचे की त्या तुलनेत आपण बघितलं तर उद्धव ठाकरे आणि हे यांच्या या सगळ्या चलाखी आणि चालूगिरी याच्या मागे खूप मागे पडतात ते लोक. एक प्रकारे वेगवेगळ्या या ज्या करामती आहेत, वेगवेगळ्या उपद्व्याप आहेत करण्यामध्ये किंवा सत्तेचे कसे फायदे चाखायचे, कशा काय कृत्या करायच्या यामध्ये हे कमी आहे. म्हणजे मी ही टीका आहे पण एक प्रकारे त्यांच्याबद्दल चांगलंच म्हणतो मी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल की असले उपद्व्याप या लोकांनी केलेले. या लोकांनी एवढे भयंकर उपद्व्याप गेले 2.5 वर्षात केले आहेत की मी तुम्हाला आता सांगतो की ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपद घेतील तेव्हा त्यांना एकेका फायलीत काय दडलेलं होतं ते लक्षात येईल. माहिती नसेल अजिबात असं नाही, पण किती करोडो रुपयांचे व्यवहार झालेले आहेत, कोणी किती मलिदा खाल्लेला आहे हे त्यांना कळेल. हे लोणी मटकावणारे लोक आहेत हे सगळे. त्यांना हिंदुत्व, बाळासाहेब, राम मंदिर वगैरे काही संबंध नाही त्याचा. हे लक्षात घेतलं पाहिजे. यांची वैचारिक कुठलेही वैचारिक काहीही तत्वज्ञान नाहीये. फक्त आणि फक्त पैसा आणि सत्ता एवढंच त्यांच्या डोळ्यापुढे आहे. त्यामुळे आता यांच्या धनुष्यावरती भाजपनीच बाण मारलेला आहे आणि शिंदे एक प्रकारे घायाळ झालेले आहेत आणि आता ते दरेगावात जातात. दरेगावातून परत आल्यानंतर जुळवून घेण्याशिवाय भाजपशी त्यांना इलाज नाही. कारण नाही तर काय, भाजप म्हणेल जा विरोधात बसा, बोंबलत बसा, तुम्ही काय करायचं ते करा, तुम्ही काय करू शकता, तुमच्याशिवाय अजितदादांबरोबर आम्ही सरकार स्थापन करू शकतो किंवा उद्या जर जास्त शहाणपणा केला तर तुमचाच पक्ष फोडू. आता आम्ही तुम्ही उद्धवजींचा पक्ष फोडला तर तुमचाच पक्ष फोडू, त्याचे 2 तुकडे करू. आणि शिंद्यांच्या बरोबर जे सहकारी आहे त्यांचं म्हणणं काय आहे की एकनाथ शिंदेंनी मंत्रिमंडळात यावं, म्हणजे शंभूराज देसाई वगैरे काय म्हणतात की यावं, ते असले तर चांगलं होईल, त्यांचं मार्गदर्शन मिळेल आम्हाला. आणि या सगळ्यांना शंभूराज असतील किंवा कोणी उदय सामंत असतील सगळ्यांना सत्तेमध्ये जायचं आहे. या लोकांचं हिंदुत्व सत्तेमध्ये दडलेलं आहे. उद्या ते त्यांच्याबरोबर जे शिंद्यांच्या बरोबर जवळ जे लोक आहेत ते कधीही कुठल्या क्षणी त्यांना दगा देऊन भाजपच्या बरोबर जातील, पूर्णपणे लाथाडतील शिंदेना. याची जास्तीत जास्त शक्यता मला वाटते. कारण शिंद्यांप्रमाणेच त्यांच्या सहकाऱ्यांच्या विचारसरणीशी काही संबंध नाही. केसरकर वेगवेगळ्या पक्षात होते, उदय सामंत वेगवेगळ्या पक्षात होते, यांचा काय संबंध?
दादा भुसे ज्यांचं नाव उपमुख्यमंत्री म्हणून चाललेलं होतं, त्यांनी उद्धव ठाकरेंना ऐनवेळी दगा दिला. काय संबंध यांचा हिंदुत्वाचा? यांचं हिंदुत्व म्हणजे खुर्चीमध्ये दडलेलं आहे, बास, बाकी काही नाही. एवढंच लक्षात ठेवायचं. आणि हे जे सगळे काय नाटक घडतंय याच्याकडे बघून सर्वसामान्य लोकांनी नीट या लोकांना ओळखावं, एवढीच माझी अपेक्षा आहे. तुर्तास मी इथेच सांगतो. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा चॅनल. धन्यवाद.